त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मारकात जाण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला पाहिजे. आम्हाला क्षमा करा, आम्ही चुकलो. आज शिवसेना प्रमुखांची जयंती आहे. त्यांना फक्त बाळासाहेबांचे विचार आणि फक्त जयंती त्या हीच फक्त आठवते. त्या दिवशी मी काय जास्ती आज काय बोलत नाही. परंतु स्मारकात गेल्यानंतर म्हणाले बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना आम्ही बोलवणार नाही. खरं म्हणजे जे बाळासाहेबांचे विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक, अशी परिस्थिती आहे. म्हणून आता म्हणाले आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार. स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते आणि या ठिकाणी लढून जिंकण्यासाठी देखील या पूजांमध्ये ताकद लागते. काही घरात बसून लढता येत नाही. तुम लढो हम कपडा संभालते असं बोलून निवडणुका जिंकता येत नाहीत आणि कार्यकर्त्यांची मनही जिंकता येत नाही. त्यासाठी कार्यकर्त्याबरोबर रस्त्यावर उतरून काम करावं लागतं. ज्या शिवसैनिकांनी आपल्याला मोठं केलं, माझ्या सकट आपल्याला आमदार केलं, खासदार केलं, कुणाला नगरसेवक, कुणाला महापौर, कोण मंत्री, मुख्यमंत्री झाले, हा शिवसैनिक आपल्याला मोठा करतो. आपल्या निवडणुकीत तो मरमर काम करतो, स्वतः उमेदवार बनून फिरतो, लोकांसमोर जातो, माझा उमेदवार कसा चांगला याचं ब्रँडिंग मार्केटिंग करतो आणि आपल्याला निवडून आणतो. पण फक्त त्याची एवढीच अपेक्षा असते की तो जेव्हा अडचणीत असेल, संकटात असेल, मग पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, छोट्या छोट्या गोष्टी असतात, तेव्हा मात्र आपण त्याच्या संकटात त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हे आपण पाळलं पाहिजे. बाळासाहेब सांगायचे सगळ्यात मोठं पद शिवसैनिक आहे आणि म्हणून त्याला अडचणीत मदत करा. तो आयुष्यभर आपली सेवा करेल, आयुष्यभर शिवसेना वाढवण्यासाठी काम करेल. जीवाची पर्वा न करता जसं आपण सर्वांनी केलं. बाळासाहेबांच्या सोबत आपले नेते स्वतः सगळ्यांनी आपण काम केले, शिवसेना वाढवण्याचं काम केलंय, शिवसेना घडवण्याचं काम केलंय. आणि म्हणून आपल्याला आता कोणी गॉडफादर नाही आहे. बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांची शिकवण आणि शिवसेना 4 अक्षरी मंत्र हेच आपले गॉडफादर आहेत, हेच आपले गॉडफादर आहेत. आणि म्हणून हे आपण लक्षात ठेवायचं. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झाली बघा. परवाच काहीतरी रामदास भाईंनी कुठेतरी मुलाखतीमध्ये सांगितलं काय अवस्था आहे. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले आज सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची आहे. मला त्याच्यावर जास्त काय बोलायचं नाही. परंतु निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट या सगळ्यांनी निकाल दिला. निकाल दिल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याला मिळालं आणि बाळासाहेबांची शिवसेना आपल्याकडे आली, धनुष्यबाण आपल्याकडे आला. खरं म्हणजे मी तर म्हणेन शिवसेना वाचवण्याचं काम तुम्ही केलंय, धनुष्यबाण वाचवण्याचं काम तुम्ही केलंय. आणि मग म्हणाले जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि न्याय मिळवून घेऊ. पण जनतेनेही त्यांचा उरला सुरला सगळा नक्षा उतरवून टाकला, याचे देखील साक्षीदार आपण आहोत. आणि म्हणून शिवसेना हा पक्ष, धनुष्यबाण आणि पक्षातले हजारो लाखो कार्यकर्ते हे सगळे बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या प्रेरणेमुळे आज आपण सुरक्षित ठेवू शकलो. शिवसेना आज वेगाने पुढे जाती आहे. आणि म्हणून आता म्हणाले आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार. स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते आणि या ठिकाणी लढून जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद लागते आणि घरात बसून लढता येत नाही. तुम लढो हम कपडा संभालते असं बोलून निवडणुका जिंकता येत नाहीत आणि कार्यकर्त्यांची मनही जिंकता येत नाही. त्यासाठी कार्यकर्त्याबरोबर रस्त्यावर उतरून काम करावं लागतं, फील्डवर उतरून काम करावं लागतं.
त्यांच्या सुखदुःखात समरस व्हावं लागतं, हे करावं लागतं. आणि म्हणून आज शिवसेना प्रमुखांची जयंती आहे. त्यांना फक्त बाळासाहेबांचे विचार आणि फक्त जयंती हीच फक्त आठवते. त्या दिवशी मी काय जास्ती आज काय बोलत नाही. परंतु स्मारकात गेल्यानंतर म्हणाले, बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना आम्ही बोलवणार नाही. खरं म्हणजे जे बाळासाहेबांचे विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून तुम्हाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण बाळासाहेबांचे विचार 2019ला सोडण्याचं पाप तुम्ही केलं. आणि म्हणून मी तर सांगतो, त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मारकात जाण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला पाहिजे होती. आम्हाला क्षमा करा, आम्ही चुकलो. परंतु खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पायदळी तुडवले त्यांच्याबद्दल काय अपेक्षा तेवढा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आज अयोध्यामध्ये राम मंदिर झालं 1 वर्षापूर्वी, 370 कलम हटवलं. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाईंनी हे काम केलं आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं. त्यांना देखील अतिशय खालच्या पातळीवर तुम्ही टीका करताय, खालच्या थरावर जाऊन काय काय बोलताय, याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. पण स्वार्थासाठी ज्यांनी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलंय त्यांच्याबद्दल काय अपेक्षा करणार आपण. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहित आहे, लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून या ठिकाणी मतं मिळवली, फेक नरेटिव्हचा कारखाना चालवून मतं मिळवली, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली. तेव्हा सुद्धा शिवसेनेचा स्ट्राईक रेट, तुमचा स्ट्राईक रेट सगळ्यात पुढे होता. त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं शिवसेनेला जास्त लोकसभेत मिळाली आणि या विधानसभेमध्ये त्यांच्यापेक्षा 15 लाख मतं या तुमच्या शिवसेनेला मिळाली. तुम्ही 97 जागा लढवल्या आणि 20 जागा जिंकल्या. 97 जागा लढवून 20 जागा जिंकल्या. आणि आपल्या शिवसेनेने 80 जागा लढवून तब्बल 60 जागा जिंकल्या. हा दैदिप्यमान विजय आहे. आता सांगा खरी शिवसेना कुणाची आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार खरे कोण. मी त्यांना एकच सांगतो, हे जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे. या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलंय. तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर शिक्कामोर्तब केलेलं आहे. मी एवढंच सांगतो, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी पूरा आसमां बाकी है. आणि म्हणून हे शिवसैनिक जेव्हा पेटून काम करतील तेव्हा बघा, आता महापालिका आहे, जिल्हा परिषद आहे, नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत. मागच्या वेळी ग्रामसभा ते विधानसभा आपण नारा दिला होता. आता महापालिका ते ग्रामसभा आपल्याला काबीज करायच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला असाच लकलकीत विजय मिळवायचा आहे. तो मिळणार 100% नाही, 200% मिळणार. कारण 2.5 वर्षातलं काम आणि आता सुरू असलेलं काम, आज देखील देवेंद्रजी आणि आमची टीम गेल्या वेळेपेक्षा दुप्पट तिप्पट वेगाने काम करणार. उदय सामंत इथं बसलेत, ते दावोसला जाऊन आलेत. किती लाखाचा MOU केला? 15 लाख कोटीचा करार. आज दावोसला या आपल्या राज्याकडे गुंतवणूक येते आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून या राज्याला पुढे नेऊ, या राज्याचा विकास करू, या सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या मनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवू. पुढलं वर्ष बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचा. या वर्षात शिवसेना महाराष्ट्राच्या घराघरात लोकांच्या मनामनामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे.
गाव तिथं शिवसेना आणि घर तिथं शिवसैनिक हे आपलं मिशन आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी सदस्य नोंदणी वाढवा. प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये शिवसेना पोचवण्याचं काम करा. कारण एवढं काम आपण केलंय तेवढं आपण पोचवलं तरी सुद्धा या राज्यामध्ये ऐतिहासिक शिवसेनेची नोंदणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि देशभर शिवसेनेचा डंका वाजला पाहिजे असं काम करा. आज फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरातले शिवसैनिक आज प्रत्येक राज्यामध्ये शिवसेनेची मागणी करतायत. हे आपल्यासाठी भूषणावं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला समृद्ध करणारी, मराठी अस्मिता जपणारी, अन्यायाला धुडकावून लावणारी शक्तिशाली शिवसेना उभी करणं हेच आपलं टार्गेट आहे. हाच आपला उद्देश आहे. आणि बलशाली शिवसेना हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल आणि तेच खरं बाळासाहेबांचं स्मारक ठरेल. खरं म्हणजे मी जाता जाता एवढंच सांगतो, मनगटात 12 हत्तीचं बळ असलेल्या शिवसैनिकाला काहीच अशक्य नाहीये. तुमच्या पाठीशी बाळासाहेब आनंदीगे साहेबांचे आशीर्वाद आहेत. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए. काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए. हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. या जिंदगी तो हर कोई काट लेता है. या जिंदगी तो हर कोई काट लेता है. जिंदगी जियो इस कदर कि मिसाल बन जाए.